नमस्कार. आज आपण पाहणार आहोत जवसाच्या चटणीची रेसिपी. येथे आपण जवस निवडून घेतले आहे. आता आपण जवस कढईत व्यवस्थित भाजून घेऊया. आता जवस चांगले भाजत आले, तडतडायला लागले आहेत. त्यांना आपण एका ताटात काढून घेऊ व थोडा वेळ थंड होण्यास ठेवू. जवस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ. त्यात लाल तिखट, थोडासा हिंग, मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरवर बारीक करून घेऊ. आता आपली चटणी तयार आहे. आता ही चटणी आपण डब्यात साठवून ठेवू शकता. जेव्हा लागेल तेव्हा चटणी घेऊन त्यात थोडे तेल टाकून भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. धन्यवाद.